घेतो म्हणलाय. काय काय म्हणले? 132. हा, पण पहिला किती तुम्ही मागितला होता? त्याने 115 रुपयाने मागितलेला पहिला स्टार्टला. हा. पुन्हा सकाळ दुसऱ्या दिवशी फोन करून वाढवत वाढवत 2-3 दिवसात 32 पर्यंत गेलाय. 132 पर्यंत गेला. आणि तुम्ही अपेक्षा किती व्यक्त केली? आता रेंज कशी आपण केली 150 पर्यंत तरी. हा, मग आता ते 150 योग्य आहेत काय योग्य आहे हे तपासासाठी तुम्ही मार्केटचं बी राऊंड मारला पाहिजे ना एखादा मोकळा. कोणतं गाव आहे तुमचं? सोलापूर जिल्ह्यातलं केम. सोलापूर जिल्ह्यात नाही. करमाळा तालुक्यातलं केम. ठीक आहे ना, मग तुम्ही काय करा, तिकडनं करमाळा असेल ह्या साईडनं भरपूर माल आपल्याकडे पुण्याकडे येतात. तर तुम्ही एकदा मोकळं या आणि एक हो. दिवसात तुमचा निर्णय चाललेला योग्य आहे का, नाही तर रेट वाढतील माल ओव्हर होऊन जाईल किंवा टिपका येईल आणि परत मिळालेले रेट पण मिळणार नाहीत. आपल्याकडे टिपका बी नाही डाग बी नाही, वरनं प्रॉप कव्हर झाकलेला आहे. ठीक आहे ना, मग माल तुमचा चांगला आहे. तर तुम्ही आता काय आज 115 रुपयापासून 300 रुपये किलो माल आज गेलेला आहे. 204 रुपयाचा पण ऍव्हरेज मार्केटला पडलेला आहे. काल लक्षात तुम्ही आपली व्हिडिओ जर पाहिली आजची तर. हा, व्हिडिओ पाहतो ना. हा, पण तो माल कसा आहे तुमचा कसा आहे मी प्रत्येकाच्या बागेत येऊ शकत नाही किंवा तुम्हाला अंदाज देताना मी माझ्या युट्यूबवर अभ्यास करा हे सांगतोय. कारण मी तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि कदाचित ते वास्तव्यात असू बी शकत नाही. मी तुम्हाला हवेत तरंगायला लावायचं हे मला पटत नाही. हो. त्यासाठी तुम्ही समक्ष पाहण्यासाठी मार्केटला आलं पाहिजे. इथले रेट तपासले पाहिजे आणि त्याने दिलेला रेट योग्य की अयोग्य हे समजून घेतलं पाहिजे. हो. तुम्हाला मालाचा फोटो काढून पाठवतो. मला जरी फोटो पाठवलं तरी मी तुम्हाला फोटोवरती रेट सांगणं योग्य ठरणार नाही. ज्या वेळेस तुमचा माल बागेमध्ये आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची ग्लिजिंग मध्ये तुम्हाला दिसताना फरक दिसतो. कारण हिरव्या पानातनं माल असा उठावदार दिसतो हो. आणि ज्यावेळेस कॅरेट मध्ये टाकल्यानंतर त्याचा वेगळाच रूप दिसतं. हो चालेल. हा, त्यामुळं एक लक्ष घ्या. एक तुम्हाला तर फायदा झाला ना की 115चा 132 पर्यंत तुम्ही पोहोचला. हो. आणि तो का पोहोचला कसा पोहोचला तर तुम्ही दररोज आमचा अभ्यास करताय. हो. बरोबर. हो. का तुम्ही तसंच पोहोचला आणि मला फोन केलाय? नाही. युट्यूबचा अभ्यास करताय ना. हा. ठीक आहे. हा असाच अभ्यास प्रत्येकाला जर झाला ना तर तो नक्की फायदेशीर ठरेल. आणि तुम्हाला युट्यूब मुळे अभ्यास होतोय. तुमचे 17 रुपये वाढले. 17 म्हणजे साधारणतः तुम्ही कॅरेटला 340 रुपये वाढले. तरी ते अजून म्हणलाय 10 दिवसात येतो. आपण सांगितलं 150 पर्यंत म्हणला अजून मी वाढवेल म्हणलाय. ठीक आहे ना, त्यांनी वाढवलं म्हणून तर तुमचा माल ओव्हर पण नाही झाला पाहिजे ही पण काळजी घ्या. आपल्याला अजून 20-25 दिवस टाइम आहे. मग तुम्ही थांबा. तुम्ही 150च्या पुढेच जाणार. हो चालेल. हा, आता तुमचा फायदा होत चाललेला आहे. काही लोक सांगतात पुढे जाऊन मंदी आहे, बांगलादेशची बॉर्डर बंद झाली, आपण गडबडून जातो कच्च्या अवस्थेतच देऊन टाकतो. हा, ते आपल्याला बॅग घालतात ना, मग त्यात पोहून द्यायचं काय सांगता येत नाही. ठीक आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, आता आपल्याला जनजागृती उभी करावी लागणार आहे शेतकऱ्यामध्ये. ती कशी उभी करणार तर त्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. तुम्ही केडी चौधरी युट्यूब चॅनल हा तुमच्या फायदेशी ठरलाय ना. हो. तर तुमच्या जवळच्या 3 मित्र त्याला सबस्क्राईब करायला हवा. म्हणजे आपल्याला हे हळूहळू जाळं पसरायचे. हो. आता जवळजवळ 27,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुम्ही 3 लोक जरी जॉईन केले तर मला पुढचा टप्पा 75,000चा किंवा लाखाचा दिसेल आणि आपली महाराष्ट्रात चळवळ उभी राहील. हो. त्यासाठी तुम्ही 3च लोक एक माणसाने जॉईन करा. हा. होय. आणि ते पण मी सांगतोय म्हणून माझ्यावर भरोसा नाही. मी जे बोलतोय ते सत्यात पाहण्यासाठी एक तर मार्केटमध्ये या किंवा जिथं सौदा चांगला 1 नंबर झालाय तिथं जा. कारण पिकवणं सोपं झालंय पण मार्केटिंग करणं अवघड झालंय. खरं तर पिकवणं सोपं नाहीये पण तुम्ही सोपं केलेलं आहे या संशोधनातनं. तर आपण तिकडे येताना एखाद दिवशी तुम्हाला फोन करतो. मग मी असेल नसेल कारण माझा दौरा मी कुठं बी असेल पण दुकानावर दररोज चाललेली घडामोडी तुम्हाला पाहायला भेटेल. हो चालेल. हा, तर तुम्ही 3 माणसं फक्त जोडा आणि प्रत्येकाला सांगा की 3 माणसं जर जोडली तर आपल्याला युट्यूब चॅनल हा शेतकऱ्याचा युट्यूब चॅनल जो लोकप्रिय झालाय की आज 251चा रेट झाल्यामुळे हवा सगळी तापली. हा, त्याचा आता तुम्हाला त्यांचाही तोटा नाही घेणाराचा. कारण ते सगळीकडे तापल्यानंतर ते खाणाऱ्याकडनं तेवढ्या रेटमध्ये विकत असेल तरच घेतील ना. हो. आणि खाणाऱ्याला गरज आहे आपल्या आयटमची कारण चांगले माल कमी आहेत. आता कितीतरी देशाच्या ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचायला लागल्यात. पण मला आता माल कोणत्या भागात चांगला आहे आणि किती चांगला आहे ह्याचा जर शोध घेतला तर जवळजवळ हलक्या मालाचं प्रमाण जास्त आहे.
की हा करमाळ्याकडे. करमाळ्याचा माल येतोय आमच्याकडे, अख्ख्या सोलापूर जिल्ह्याचा येतोय, पण माझा दौरा तिकडे नाहीये आता सध्या. हो का? हम्म. चालतंय चालेल चालेल चालेल. तिकडं. ठीक हा चालतंय. ठीक, धन्यवाद.